नासिक साइबर पुलिस ने एक कॉल सेंटर का भंडाफोड़ किया है जिसने 150 से अधिक अमेरिकी नागरिकों को धोखा दिया। आरोपियों ने अमेरिकियों को नकली संदेश भेजे और उनके कंप्यूटर को खराब करने और ठीक करने के नाम पर धोखाधड़ी की। पुलिस ने अश्विन नगर भारत शुरू में एक फ्लैट से 7 संदिग्धों को गिरफ्तार किया है और उनके खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है। पुलिस की जांच जारी है। अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट व्हाउचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते। जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000 फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000 पर्यंत जात आहे। ते हे अश्विन नगर म्हणजे आपल्या अंबड पोलीस स्टेशनतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्तींविरुद्ध जवळपास 12 कम्प्युटर लॅपटॉप 13 मोबाईल जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे। सदरबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। शिक्षण काय? शिक्षण हे काही 12वी काही FY असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही येते। असं 12वी ते डिग्री जिथे चालवत होते ते भाड्याने घेतलं होतं, ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं। संशयित रेकॉर्डवर नाही, रेकॉर्डवरचं अजून तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये। 2 वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं। पण मग यांचा मेन लीडर कोण आहे? त्यामध्ये आणखी 2 पाहिजे आरोपी आहेत। एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी आहेत त्यामध्ये। ते सगळं हँडल करत होते। यावरून असं दिसतंय की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात। शाबादवरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का? नाही, ते काय तपासात निष्पन्न झालेलं नाही। सर, यांनी किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांची? आतापर्यंत जवळपास 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केलेली आहे। सरांनी नाशिक का निवडलं? मुंबईतून याच्या आधी कधी नाशिकमध्ये असा प्रकार नव्हता? असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही, पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे। आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण ते जमतारा किंवा बिहार, राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही ऍक्च्युली भारतामध्ये बघितलं तर 80% गुन्हेगार हे त्या मोजक्यात 7-8 जिल्ह्यातले आहेत। मग बाकीचे 20% जे आहेत ते इतरत्र आहेतच। दिल्ली असतील, मुंबई असतील, पुणे असेल, तसंच आपल्या नाशिकमध्ये पण हा एक प्रकार आहे। विषय म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते। जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात, आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे हाऊस अरेस्टचे गुन्हे करतात, त्यातलाच एक प्रकार आहे। ते काय इंग्लिश मध्ये टॉकिंग करत होते का अमेरिकन लोकांसाठी? हो, इंग्लिशमध्ये 10वी पास लोक, 12वी इंग्लिश मीडियमचा 7वीचा मुलगा पण इंग्लिश मध्ये बोलतोय। अजून काही निष्पन्न नाही, आता तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आता आहेत त्याचं अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का? हा झाला एक प्रकार। ह्याच मोडच आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का? अमेरिकन नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का? त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील,
लॅपटॉपचे डिटेल असतील यावरून ते तपासात निष्पन्न होईल. सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी रजिस्टर ते ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत, तपास चालू आहे. ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे, त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे. बंगला कोणाचा होता? ते ऍक्च्युली खासगी व्यक्तीचा आहे तो बंगला. त्याच्यावरती त्यांनी अशा पद्धतीने बनवलंय की छोट्या पद्धतीने. हा, ते ऍक्च्युली कोणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं आहे ते. बाहेरून जर बघितलं तर कळणार नाही की इथे इथे असं असं कॉल सेंटर आहे. बंगला मालकही सामील असू शकतो एवढं चेंजेस करतात. त्याला पण विचारणा करावी लागेल तपासामध्ये. त्याचं पण त्यामध्ये सहभाग ऍक्च्युली त्याला भाडे किती मिळत आहे, त्या एरियात भाड्याचे रेट काय आहे ते सगळं त्यामध्ये येईल. माहिती कशी मिळाली पाहिजे? तक्रारदार स्वतः पोलीसच आहे. हो हो, इन्फॉर्मेशन असं गोपनीय माहिती मिळाली तर गोपनीय माहिती सांगता येत नाही ना. ते झालं तर म्हणजे तक्रारदार अमेरिकन आहे. फसवणूक नाही झालेली ते अमेरिकन. आपल्याला फक्त की असा एरिया कळाला होता, ही माहिती आपल्याला ऍक्च्युली 15 दिवसापूर्वी कळाली होती. एरिया माहिती होता, पण तो इम्पॅक्ट होत नव्हता. कंटिन्यू तिथे थांबून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय किंवा त्या एरियामध्ये, त्यावरून आपल्याला जवळपास 12-15 दिवस लागले होते. संशयित सगळे मुंबई हो हो, 3 मुंबईचे आहेत, 2 ठाण्याचे आहेत, 2 पालघरचे आहेत, एक महिला आहे त्यामध्ये. सगळे इथे येऊन राहत होते. इथे त्याच बंगल्यात राहतो. किती राहत होते, त्यांनी तो बंगलाच भाड्याने घेतला होता. किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये? एक महिला आहे, ठाण्याची येते. सर हे जे पैसे मागवत होते मी किती अकाउंटमध्ये पैसे मागवलेले म्हणजे फसवणुकीची जे रक्कम आहे ती कोणत्या कोणत्या अकाउंटमधून किती अकाउंटमध्ये आली? ते ऍक्च्युली गिफ्ट व्हाउचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा VOIP कॉलवरून तो नंबर घेत होते, तर त्याचा तपासामध्ये निष्पन्न होईल ते सगळं.